brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सरकारच्या नावाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। कांद्याला किमान 3000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। या सरकारच्या नावाने आज शिमगाय या शेतकरी विरुद्ध सरकारच्या नावाने या शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सरकारच्या नावाने या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। शेतकरी एकजुटीचा विजय असो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो। कांद्याला किमान 3000 रुपये अनुदान मिळालंच पाहिजे। कांद्याला किमान 4500 रुपये हमी भाव मिळालंच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा विजय असो। आमचं म्हणणं काय, जे काय हस्तक्षेप होते तर सरकारचं म्हणजे शासनानं कांदा पीक वाढल्यामुळे रेट कमी झाला। आमचं म्हणणं तुम्ही कांदा शासन आयात करते किंवा आजच्या गोष्टी मला सांगा, तुम्हाला एका किलो क्विंटल कांद्याला किती खर्च तुम्हाला माहिती काय? मी पण शेतकरी आहे। हा, मग सांगा तुम्ही कसं परवडतं सांगा मला सांगा। 2000 रुपये 2500 रुपये दिवसा उत्पादन खर्च येतो कांद्याचा। एकरला 70-80 रुपये कमीत कमी खर्च आहे। गेल्या वर्षी 4000 रुपये भाव, 4000 रुपये सरकार मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी कांद्याचे लिलाव बघितले तर 400-500 रुपये प्रति क्विंटल पासून 600-700 रुपयेपर्यंत सरासरी भाव जर काढला तर 400-500 रुपयाच्या प्रति क्विंटलच्या दराने कांदा विकला जातोय। आज कांद्याचा उत्पादन खर्च काढला तर प्रति क्विंटल हा 2-2.5 हजार रुपयाच्या पुढे गेलेला आहे। एकरी कांद्याचा उत्पादनाचा खर्च हा 70 ते 80 हजार रुपयापेक्षा जास्त झालेला आहे। कांद्याचे बियाणे मागलेत, रासायनिक खताच्या किमती मागलेल्या आहेत, मजुरी वाढलेली आहेत, महागाई झालेली आहे, डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतूक मागलेली आहे, त्या सगळ्याचा विचार केला, बारदाना मागलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज किमान 4500 रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। आणि मागच्या 2 महिन्यात जो शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने विकलाय त्या कांद्याला किमान 3000 रुपयाचा दर 4500 रुपयाचा दर मिळाला पाहिजे, ही मागणी घेतलेली आहे। कारण आज आम्ही लहान असताना 1990-95 सालीचा विचार केला तर तेव्हा सुद्धा कांदा 400-500 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जात होता। आज 30-35 वर्षांनी सुद्धा कांद्याचा दर तोच आहे, 400-500 रुपये प्रति क्विंटल। मग महागाईच्या प्रमाणात कांद्याचा दर का वाढत नाही? म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो, या ठिकाणी सौदे बंद केलेत। अनुदान मागताय, काय अनुदानाचा विषय आहे आणि कशा पद्धतीचा आज शिमगा आहे, कशा आंदोलन? मागच्या वर्षी शासनाने 2 वर्षापूर्वी प्रत्येक वर्षीच खरं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये हे व्यापारी असतील, शासन असेल, संगतमत करून जेव्हा शेतकऱ्यांच्या कांद्याची आवक वाढलेली असते तेव्हा कांद्याचे दर पाडले जातात। 2 वर्षापूर्वी आम्हाला या ठिकाणी शासनाने आम्ही 1000 रुपयाची मागणी करून सुद्धा 300 रुपये आंदोलन जाहीर केलं होतं, ते सुद्धा आम्हाला 100% शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। आणि आज पुन्हा शेतकऱ्यांना खरं तर अनुदान, शासनाच्या अनुदानाची गरज आहे। शासन मंत्र्यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च करते, मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। शेतकऱ्यांचं सरकार म्हणून सत्तेत आलेल्या सरकारला आम्ही विनंती करतोय, तुम्ही या सरकार शेतकऱ्यांना किमान 3000 रुपयाचं अनुदान जाहीर करा। आज शिमगाय या शेतकऱ्याच्या बोंबलण्याचा आवाज तरी तुम्ही ऐकावा। अधिवेशन चालू आहे, या अधिवेशन काळात तुम्ही तात्काळ निर्णय घ्याल आणि किमान 3000 रुपयाचं अनुदान जाहीर करताल आणि इथून पुढचा निर्णय घ्याल। आणि आज या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री असणारे छगन भुजबळ साहेबांनी मागे विधानसभेमध्ये एक प्रश्न मांडला होता, कांद्याला किमान 3200 रुपयाचा हमी भाव जाहीर करा। आज ते छगन भुजबळ साहेब गप्प बसलेले आहेत। भुजबळ साहेबांना मी विनंती करतोय, तुम्ही नाशिक जिल्ह्यातून येतो, ज्या ठिकाणी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतंय, आपण सुद्धा या ठिकाणी आवाज उठवून अधिवेशनात आवाज उठवावा आणि कांद्याला किमान 4500 रुपयाचा हमी भावाचा कायदा करून घ्यावा।